विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यातील काव्य क्रमांक 7 बलसागर भारत हो हो या काव्याच्या प्रश्न उत्तरांची समज मिळवणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 पासून ते 7 पर्यंतची समजुती आपण मिळवू. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यात पहिला प्रश्न आहे, बलसागर भारत हो हो ही कविता कोणी लिहिलेली आहे? उत्तर, बलसागर भारत हो हो ही कविता साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, या कवितेतून साऱ्या जगाला कोणता संदेश देण्यात आलेला आहे? उत्तर, या कवितेतून साऱ्या जगाला शांततेचा संदेश देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, कंकण कोठे बांधले आहे? उत्तर, कंकण हे हाताला बांधलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, कवीने बलिदान कशासाठी द्यायचे ठरविले आहे? उत्तर, कवीने बलिदान देशासाठी द्यायचे ठरविले आहे. प्रश्न क्रमांक 5, साऱ्या जगात काय शोभणार आहे? उत्तर, साऱ्या जगात आपला भारत देश शोभणार आहे. प्रश्न क्रमांक 6, आपल्याला कशाचा मंत्र जपायचा आहे? उत्तर, आपल्याला एकतेचा मंत्र जपायचा आहे. प्रश्न क्रमांक 7, कवीला काय नाहीसे करायचे वाटते? उत्तर, कवीला पारतंत्र्याचा काळोख नाहीसा करावयासा वाटतो. प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. विद्यार्थी मित्रांनो, खाली रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला कवितेच्या आधारावर त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. चला, कविता वाचा आणि त्यातील रिकाम्या जागेतील शब्द पूर्ण करा. चला तर आपली उत्तरं तपासा. प्रश्न क्रमांक 4, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 शब्द देण्यात आलेले आहे. पहिले आहे बांधिले, दुसरे आहे घेऊन, तिसरे संहारीन, चौथे शर्त. तर या पद्धतीचे आपल्याला शेवटचे अक्षर जुळतील या पद्धतीचे शब्द कवितेतून शोधायचे आहेत. उदाहरणार्थ बांधिले, दिधले, चढले याप्रमाणे. चला तर आपली उत्तरे तपासा बरं. प्रश्न क्रमांक 5, समानार्थी शब्द लिहा. पहिलं, विश्व म्हणजे जग, जीवन म्हणजे आयुष्य, वैभव म्हणजे संपन्न, हात म्हणजे कर, सूर्य म्हणजे रवी, व्यर्थ म्हणजे फुकट, तिमिर म्हणजे अंधकार, बल म्हणजे शक्ती. विद्यार्थी मित्रांनो, तुमची उत्तरं बरोबर आहेत का? तपासा. प्रश्न क्रमांक 6, अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 6 अक्षर देण्यात आलेली आहे. त्या अक्षरात कोणता तरी शब्द लपलेला आहे. चला तर बनवा बरं. प्रश्न क्रमांक 7, खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. वैभवी देश चळवीन, सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमिर घोर संहारीन, या बंधू साह्याला हो. या ओळीतून कवी सांगत आहे की माझा देश मी ऐश्वर्य संपन्न करणार, त्यासाठी अवघे जीवन मी या देशासाठी समर्पित करणार, माझ्या आयुष्याचा उपयोग त्या देशासाठीच करणार, या परतंत्राचा काळोखाचा मी नाश करून टाकणार. हे देशबांधवांनो, तुम्ही सुद्धा या मदतीला या. हे सगळे सत्कार्य आहे आणि हे सत्कार्य आपण सगळे मिळून करूया, अशी हाक आपल्या देशबांधवांना साने गुरुजी करीत आहेत.